अजित पवारांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर बारामतीची पोटनिवडणूक होते. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणं अपेक्षित होतं. काँग्रेसने उमेदवार दिल्याने चर्चांना ऊत आला होता. आता काँग्रेसने उमेदवार मागे घेतला तरीही सुनेत्रा पवारांसमोर कडवं आव्हान उभं आहे. सुनेत्रा पवार याचा सामना करतील का? पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. बारामतीतलं पोटनिवडणुकीचं रणांगण तापलंय. बारामती सध्या राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू आहे आणि इथेच आता रंगतोय राजकीय थरार. कारण बारामती बिनविरोधची लाट अचानक अडखळली. सुनेत्रा पवार यांच्या समोरची लढत सोपी होईल असं वाटत होतं, कारण काँग्रेस पक्षानं माघार घेतलीये. ऍडव्होकेट आकाश मोरे यांनी उमेदवारी मागे घेतली. मात्र इथेच कथा पलटली. बिनविरोध निवडणुकीचा प्लॅन पूर्णपणे फेल झालाय. कारण अजूनही 23 उमेदवार निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कोणीही माघार घ्यायला तयार नाही. तसंच 30 जणांनी अर्ज मागे घेतले, पण काही जण हट्टावर पेटले. करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांनीही माघार घेतलेली नाहीये. म्हणजे आता मतदान अटळ. 23 एप्रिल हा मतदानाचा दिवस. बारामतीची जनता निर्णय देणार आणि 4 मे रोजीला लागणार निकाल. संपूर्ण राज्याचं लक्ष या एका मतदारसंघावर लागलंय. प्रश्न एकच, सहानुभूतीची लाट जिंकणार की चित्र बदलणार? बिनविरोधी राजकारणातील परंपरा आता ढासळते का? लोकशाहीत स्पर्धा वाढते की समीकरणं गुंतागुंतीची होत आहेत? हेही पाहावं लागणार आहे. तसंच बारामतीचा निकाल राज्याच्या राजकारणाला दिशा देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेसने माघार घेतली, पण लढत संपली नाही. बारामतीत अजूनही राजकीय धुमश्चक्री कायम आहे. तेव्हा 23 उमेदवार, एकच जागा. मतदाराचा निर्णय सगळं बदलणार. बारामती ठरवेल पुढचा राजकीय ट्रेंड. आता नजर 23 एप्रिलवर. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.